कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे. तुम्हाला पटवून सांगतो मी. जी चोरी पोलिसांना सापडत नाही, सीबीआयला सापडत नाही, कस्टम अधिकाऱ्याला सापडत नाही, ती चोरी सापडवण्यासाठी कोणाला बोलावं लागतं? श्वान पथकाला बोलावं लागतं. का? कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे. पोलिसांना चोरी सापडत नाही. चोरी सापडण्याचा आणि त्यांचा काही एक संबंध नाही. महाराष्ट्राचा पोलीस, पंजाबचा पोलीस आणि उत्तर प्रदेशचा पोलीस नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर उभे होते. तो उत्तर प्रदेशचा पोलीस म्हटला, माझ्या राज्याचा पोलीस एवढा हुशार आहे, आज जर चोरी झाली तर उद्या चोराला पकडते म्हटले. पंजाबचा पोलीस म्हटला, सोड तुझ्या राज्यातल्या पोलिसाला. माझ्या राज्याचा पोलीस इतका निष्णात आहे, ज्या दिवशी चोरी होते त्याच दिवशी चोराला पकडते म्हटले. महाराष्ट्राचा म्हटला, तुमच्या दोघांच्या बाजूला ठेवा. माझ्या महाराष्ट्राचा पोलीस इतका हुशार आहे, चोरी होण्याच्या आधी 4 दिवस त्याला सगळं माहीत राहतं म्हटले. गुरुजी एक सांगू का? महाराष्ट्र सरकारने त्या बिचाऱ्यांना इथे बिल्ला लावून दिलाय, म पो म्हणजे मला पोसा. काही संबंध नाही त्यांचा. पूर्वी राजे रजवाडे लोक युद्धाला जाताना आपल्यासोबत गाढव घेऊन जायचे. का? जर सैन्य तळाचा मुक्काम झाला, पिण्याचं पाणी योग्य आहे की अयोग्य आहे माणसाने ठरवायचे. मग गाढवाला त्या पाण्याजवळ नेलं जायचं. गाढव जर पाणी पिऊन गेलं तर समजायचं पाणी चांगलं आहे. गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव 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 उद्याचा शेवटचा दिवस आहे. गाढव गढूळ पाणी पित नाही महाराज. जो न्याय माणसं करू शकत नाही तो गाढवाने करावा. जो न्याय माणसं करू शकत नाही तो कुत्र्याने करावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण तरी देखील या मंडपात तुम्हाला एकही गाढव दिसणार नाही आणि एकही कुत्रा दिसणार नाही. का? बाकीचे देह माणसाच्या देहापेक्षा किती जरी विद्वान असतील तरी ते भजन करत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे महाराज. भजन फक्त माणूसच करतो, लक्षात ठेवा.